मिरज तालुक्यातील अंकली गावात भावाभावामध्ये सुरू असलेल्या वादात भावजाई पडल्याने तिला काठीने मारहाण केल्याची घटना घडलेली आहे आणि सदर मारहाणीची घटना ही शनिवार दिनांक 13 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। आणि या प्रकरणी जखमी सौ दीपाली सुनील कोलप वय वर्ष 40 राहणार अंकली यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या धीर प्रकाश गणपती कोलप यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। आणि याबाबत अधिक माहिती अशी की जखमी दीपाली कोलप या आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील अंकली गावात राहतात। शनिवार दिनांक 13 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास दीपाली या गावावरून घरी आल्या। त्यावेळी दीपाली यांचे पती सुनील कोलप आणि धीर प्रकाश कोलप हे दोघेजण घराबाहेर जमिनीच्या कारणावरून वाद घालत होते। त्यावेळी दीपाली यांनी त्यांचे पती सुनील यांना वाद घालू नका, घरात चला असं म्हणाल्या। यावेळी संशयित धीर प्रकाश कोलप यांनी त्यांच्या हातात असलेल्या काठीने बेदम मारहाण करून जखमी केलं, तसेच शिवीगाळ करत धमकी दिली। घडलेल्या या घटनेनंतर जखमी दीपाली कोलप यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यांच्या या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित प्रकाश कोलप याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज।